हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी बाहेरचं स्वच्छ असं पुसून वगैरे घेतलेलं आहे आणि आता इथं मी खूप हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. आजचा दिवस आहे तो म्हणजे गुरुवार आणि आज गणेश जयंतीसुद्धा आहे. तर बघा इथे ना मी पहिले तर स्वच्छ पुसून त्यानंतर अशी आपली इथे उंबरेची अशी पूजा करून घेतली. म्हणजे अगोदर हळदीचं लेपन करून घेतलं, छान अशी रांगोळी काढून घेतली आणि मग उंबऱ्याची छान अशी सजावट गुलाबाच्या पाकळ्याने अशी मी केलेली आहे. हळदी कुंकू लावून धूप दीप ओवाळून अशी छान उंबऱ्याची पूजा झाली, अक्षदा वगैरे टाकून हे सर्व. आणि खूप छान वाटतं बरं का सकाळी सकाळी अशी पूजा झाली की. आणि बघा इथे आतमध्ये पण माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आपल्या गणपती बाप्पाला दुर्वाची गड्डी आणि असे मी वाहिली फुलं, पूजा झालेली आहे इथे दुर्वा वगैरे वाहून. आणि त्यानंतर बघा इथं पूजा करायची होती ती म्हणजे तुळशीची. तर बाहेर आले आणि आपल्या नारायण देवाचं असेल दर्शन घ्यायचं होतं, छान असं पूजा करायची होती म्हणून छान तुळशीला पाणी घालून घेतलं आणि आपल्या सूर्यनारायणाची पण पूजा करून घेतली आणि छान इथे आपली अशी पूजा झालेली आहे बरं का. मग स्वामी महाराजांचं पण असं छान दर्शन घेतलं. गुरुवार होता, आरती वगैरे सर्वच गोष्टी आपल्या असतात त्या सर्व करून घेतल्या. आणि मला जायचं होतं ते म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. तर बघा केळी प्रसादासाठी केळी घेतली आणि फुलं हार हे सर्व घेऊन मी निघाले आत्ता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर आमच्या समोरच ना एक छोटीशी मुलगी म्हणजे त्यांच्या घरी पाहुण्यांची जी मुलगी येते ना तर ती आली होती आणि तिला यायचं होतं माझ्यासोबत बाप्पाच्या दर्शनासाठी. तर लहान मुलांचं कसं असतं ना ते लगेच सगळीकडे मिक्स होतात, हो की नाही. तर बघा तिला माझ्यासोबत यायचं होतं म्हणून मी तिला सोबत घेऊन आले आणि छान असं आपल्या बाहेर मूषकाचं दर्शन झालं पहिले तर. आणि मध्ये आल्यानंतर बघा इथे होम वगैरे सर्व झालेला होता बरं का. सत्यनारायणची पूजा झालेली होती. खूप छान इथे आमचं दर्शन झालं आणि गर्दी जास्त नव्हती बरं का. त्यामुळे ना खूप सुंदर इथं दर्शन आमचं झालं. आणि इथलं दर्शन घेतल्याच्यानंतर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला ना मी हार आणलेला होता, पण तो हार ना बाप्पाच्या पुढे खूप छोटा होता बरं का. पण आता म्हटलं आपण आणलं आहे ना बाप्पांना हार, तर त्यांच्या पायाशी का असे ना आपण तो हार अर्पण करायचा असं मी ठरवलं. आणि छान असं आपल्या गणपती बाप्पाला ना मी तिथेच आपला हार आणलेला तिथं वाहिला आणि बाप्पासाठी जी केळी आणली होती प्रसादाला ती केळी बाप्पांच्या समोर ठेवली. छान मनोभावे बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिलाही दर्शन घ्यायला सांगितलं बरं का. आणि अशा पद्धतीनं आजचा आमचा असा गणेश जयंतीचा दिवस असा गेला बरं का. आणि बाहेर आलो तर बाहेर आल्याच्यानंतर बघा इथं त्यांनी प्रसादासाठी ठेवलेलं होतं ते म्हणजे वेपर्स वगैरे. तर ते सर्वांना केळी आणि वेपर्स प्रसाद म्हणून देत होते. आम्हीही घेतला आणि घरी आलो. आल्याच्यानंतर हे थोडंसं ग्रहण केलं. तर असा होता व्हिडिओ. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत